तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. खूप दिवसानं ब्लॉग येणार आहे. आज आम्ही चाललो आहे, मी आणि माझा लहानपणीचा मित्र भुदरगड तालुक्यातील आदमापूर या ठिकाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील हे ऐतिहासिक स्थान आहे, धार्मिक स्थळ आहे, तिथं आम्ही आज जाणार आहे. तर मित्रांनो, प्रवासाची सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. ही आमची जुनी गाडी, एकदम शेतातली गाडी, पप्पा शेतीसाठी वापरते गाडी. तुम्ही रोड बघू शकता, एकदम असं वळणं सगळी रोडवरती. इकडे हे गाव खाली बसलेलं, कुठलं गाव आहे रे हव्या? माद्या. मला एवढी गावांची नावं माहीत नाहीत, पण अविनाश बसलाय माझ्यासोबत. सांगाल आता कसं कसं काय 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 आपल्याला कुठनं जायचं आहे, कसं जायचं आहे. रस्ता मी एकदा लहान असताना गेलेलो, आता परत काही गेलो नव्हतो, त्यामुळे अविनाशला रस्ता माहित आहे. तो सांगाल आता रस्ता कुठून आहे, कसं जायचं आहे, कुठल्या गावातून जायचं. पुढं पुढं तुम्हाला दाखवतो सगळं काय काय असणार आहे, कसं असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, मी आता अहमदाबादमधून पुण्याला आलो राहायला. अहमदाबादमध्ये 7-8 महिने काढले, पुण्याला राहायला आलो. त्यात मी 20 डिसेंबर 2024 आलो. जवळपास मला 1.5-2 महिना होत आले इथं पुण्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे, एकदा पुण्यात आलं की आपलं गाव जवळ, इथलंच गाव. त्यामुळे आता आलो आहे फिरायचं, गावाकडे एन्जॉय करायचं. अहमदाबाद असल्यामुळे मला फिरायला इकडे फिरलो मी. गावाकडचं जे आहे ते मित्रांनो एकच नसतं. गाव आहे ते गाव आहे, गावासाठी मजा पडत नाही. एकदम जवळ अशी शांत असं वातावरण. मित्र असा गावाकडचा भेटतो, मग आपण फिरायला जातो. प्लॅन ठरतात, अचानक ठरलेला प्लॅन आहे, रात्री भेटला आणि फिरायला जायचा प्लॅन ठरला. तर आता गाडीवरनं जातोय. असा हा रस्ता, कडाक्याचं ऊन, खूप ऊन लागते. ह्यातून जात असताना एक लहानपणी अविनाश आणि मी 1ली ते 10वी एकत्र शिकतो. लहानपणीचा मित्र अविनाश माझा. 1ली ते 10वी आमचं दोघांचं शिक्षण बहिरवाडी या गावात झालं. आम्ही शाळेला जायचो. अविनाशकडे सगळ्यात पहिला सायकल, अविनाशने सगळ्यात पहिला सायकल घेतलेली होती. मग त्याच्यानंतर मी सायकल घेतली. मग असे लहानपणीचे किस्से आमचे निघत गेले. आम्ही काय करायचो, कसं एन्जॉय करायचो. आमचा अजून एक मित्र होता अनिल शिंदे. आज पण मी गावाकडे आलो की मी या 2 मित्रांना भेटल्याशिवाय जात नाही. अनिल जरा सध्या आता संपर्कात नाही आहे. अनिल शिंदे असं नाव आहे त्याचं. आता अविनाश काल रात्रीच मला भेटला. मी काल रात्री गावात उतरलो, अविनाश भेटला मला आणि आमचा अचानकचा प्लॅन ठरला की आपण आदमापूरला जायचं. मग सकाळी उठलो, आम्ही आवरलो. 10 वाजता प्लॅन ठरला जायचं. 11 वाजता घरातून निघालो आहे आम्ही. आता पुढं बघू आता कसं असणार आहे, काय असणार आहे, सगळं तुम्हाला दाखवतो. अशा रोडवरनं चाललोय. तुम्ही साईडला व्ह्यू बघू शकता, मस्त व्ह्यू आहे साईडला. हे कोणतं मुरगुडचं तलाव आहे का रे मित्रांनो? मुरगुड गावासाठी या गावातून पाणी जातं. तलाव या साईडला रोड आहे, रोडच्या बाजूला तलाव. सुंदर असा व्ह्यू आहे, असा नजारा आहे. तलाव म्हणू शकतो ना, डॅम नाही, तलाव आहे काय? डॅमच आहे. काय डॅमवर जायला रस्ता आहे का तिकडे? जर असला तर आपण जाऊन मित्रांनो दाखवतो तुम्हाला. जर रस्ता या डॅमवर जायला असला ना, मला दाखवतो. मित्रांनो, बाळूमामाला चाललोय आणि बाळूमामाची बकरी दिसते. तर मला काय म्हणतो, भाग्यच म्हणायचं आपण. बाळूमामाला चाललोय आणि बाळूमामाच्या वाटेवरती बकरी दिसते. मागं दाखवा ना तिकडे. मित्रांनो, इथं आलो आहे आम्ही आता. ऊसाचा रस प्यायचं ठरवलं आहे आणि ऊसाचा रस पिणार आहे मस्त. आता काकी आम्हाला ऊसाचा रस घेऊन येतो. बेनं कोणतं आहे काकी ऊसाचं? बेनं कोणतं आहे? बेनं ऊसाचं 92-72 नवीन आहे का? हवा ऐकलं नाही. 92
मी मर्दा कुठं जरी असलो, जगाच्या कुठल्या जरी पाठीवर गेलो तरी मला शेतकऱ्याचा पोरगा भावा सगळं माहीत असणार. कळलं काय? घे मला पाहिजे. हे बघा मित्रांनो, उसाचा रस एकदम मस्त गावाकडचा, थंडगार. आता इथून पुढे एक 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. 10 मिनिटाचा रस्ता आहे. पोचतोय आम्ही 10 मिनिटात बाळूमामा मंदिरमध्ये. दाखवतो तुम्हाला कसं. याच्या पाठीमध्ये एक कारण होते की एकदम ते धार्मिक असं स्थळ आहे आणि एकदम फेमस असं स्थळ आहे. त्या ठिकाणी भरपूर गावातून दर्शन घ्यायला येतात देवाचं. आता मी पण आलो आहे, माझी पण इच्छा होती. दाखवतो तुम्हाला. मी घेणार होतो. तुम्ही म्हणणार मित्रांनो अचानक याच्याकडे चष्मा कुठला आला. आता इथे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकत होतो, म्हटलं ऊन लागते असू दे, म्हटलं चष्मा घेऊया. भावाकडे पैसे नव्हते, चष्मा घेतला. बघा मित्रांनो चांगलं वाटते काय, अंधाराला घालतात तसं वाटते. बघा मित्रांनो दिसतोय ना चांगला. हवा चष्मा दिसतो काय मला चांगला? हा दिसतो काय चांगला? काय रिॲक्शन आहे तुझी? मग काय विषयच नाही भावा. आता मित्रांनो आता कसं झालं, उन्हाळ्यात शूज वगैरे घालण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे मी बघा मित्रांनो पायथन काढलं माझं. पायथन घालायचं, मस्त पायथन घालून फिरायचं. कारण उन्हाळ्यात तुम्हाला तर उन्हाळा वाढला, म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला, पायाला गरमी लागते. त्यामुळे असं मस्त पायथन, त्याला तेल लावायचं आणि पायथन घालायचं. कोल्हापुरी पायथन, कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचा रोड दाखवायला लागतो मित्रांनो. चला जाऊया. आता फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे, तिथून जाणार आहे आम्ही. दाखवतो तुम्हाला त्याच्यानंतर दाखवतो. गाईज फायनली वी रिच मार्केट. बघू शकता तुम्ही इकडे हे सगळं मार्केट आहे. मंदिराच्या एरियाच्या म्हणजे मंदिराच्या आवारात जे मार्केट असतं ते मार्केट आहे. बाहेर इकडे तुम्ही बघू शकता, समोर दिसतंय का मंदिर तुम्हाला, बाळूमामाचं मंदिर. बाळूमामा देवालय आदमापूर, एकदम धार्मिक स्थळ. ज्या ठिकाणी आता आपण जाणार आहे तर बघू. आता आपण थोडं मंदिर कसं असणार आहे काय असं तुम्हाला दाखवतो सगळं. मित्रांनो नारळ घेतलाय मित्रांनो. आता हे बघा नारळ घेतलाय, उदबत्ती, साखर. मंदिर बघू शकतो, दाखवतो तुम्हाला आत कसं असणार आहे काय असणार आहे. बाळूमामा देवालय आदमापूर. फायनली आपण आलोय. हा एंट्रन्स आहे. हे बाळूमामाचं मंदिर बघून घ्या मित्रांनो. आज तेवढी गर्दी नाही. लास्ट टाइम मी कधी आलेलो मला आठवत नाही, पण परवाच माझ्या घरचे सगळे येऊन गेले, फॅमिलीमधले सगळे येऊन गेले, पण ते म्हणत होते की खूप गर्दी होती. आज एवढी काही गर्दी दिसत नाही. दर्शन घेतो तुम्हाला मित्रांनो, दाखवतो नंतर कसं असणार आहे कसं. पहिला जाऊन मी दर्शन घेतो. हे बघा दिसते का मित्रांनो? मला वाटलं लाईन नाही, गर्दी नाही, पण तुम्ही बघू शकता लाईन लागलेली आहे मित्रांनो. ही बघा लाईन लागलेली आहे. आता ही लाईन अशीच कुठंपर्यंत आहे मागं आपल्याला बघायला लागेल. लाईन कुठंपर्यंत आहे, काय आहे, कसं आहे. भरपूर, अरे मित्रांनो भरपूर मागं लाईन लागलेली आहे. मला वाटत होतं की लाईन नाही, काय नाही, गर्दी नाही, पण गर्दी आहे मित्रांनो. कारण खूप गावचे सगळे जी लोक आहेत ते देवाचं दर्शन घ्यायला येतात. बघू शकता वर बिल्डिंग बघा मित्रांनो. आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इथं बाळूमामा देवालय ट्रस्ट यामार्फत महाप्रसादाची पण सोय केलेली आहे. दाखवतो. आता आम्ही प्रसाद घ्यायला जाणार आहे. काय प्रसाद घ्यायचा ना? आता आपण प्रसाद घ्यायचा ना? बाळूमामा देवालय आदमापूर ट्रस्ट यांच्यातर्फे प्रसादाची सोय केलेली आहे. आता प्रसाद घ्यायचा मस्त. आणि तुम्हाला मंदिराचा एरिया कसा आहे काय आहे सगळं नंतर दाखवतो. लाईन लागलेली आहे मित्रांनो. महाप्रसादात भात आणि आमटी होती आणि खिचडी होती. मला खिचडी घ्यायची इच्छा झाली त्यामुळे मी खिचडी घेतली. आव्यानं पण एक खिचडी घेतली. लोकांना इथं बसायची सोय केलेली आहे सगळी मस्त एकदम. आपला आपण ताटं वगैरे घ्यायची. बाळूमामाचा फोटो लावला आहे बघा. तिकडं मंदिरात प्रवेश नव्हता, म्हणजे कॅमेरासहित प्रवेश नव्हता, फोनचा प्रवेश नव्हता. बघू शकता मित्रांनो. दर्शन वगैरे झाले, प्रसाद घेतला आहे, महाप्रसाद घेतला आहे. इथं या ट्रस्टनं प्रसादाची सोय केलेली. प्रसाद घेतला आहे, दर्शन वगैरे झाले, मस्त एकदम छान दर्शन झाले. दर्शन झालं कसं झालं? हव्या चांगलं वाटतंय का? हां दर्शन घेतलास काय? बघ अचानक प्लॅन ठरला, दोघं जण आलो, झाला की नाही सांग. मग मित्रांनो तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली. अविनाशचं लग्न ठरले मित्रांनो. अविनाशचं लग्न ठरले. माझं आता आमच्या दोघांचं म्हणजे आम्ही एकाच वर्गातलं क्लासमेट असल्यामुळे आमच्या दोघांचं वय आहे 23. अविनाशचं वय आहे 23. आमच्या दोघांच्या पैकी आता अविनाशचं सगळ्यात पहिला लग्न ठरलेलं आहे. त्यामुळे अविनाशच्या चेहऱ्यावर खुशी बघू शकताय. कसं असतं, स्माईल करतोय बघा अविनाश. वर्गी गावातलीच आहे
ठरवून संमतीनं लग्न केले. भावांची लव्ह स्टोरी कंप्लीट झालेली आहे आता. लवकरच लग्नाला बोलवणार ना भावा, काय विसरणार? लग्न दणक्यात ना? दाखवतो मंदिर आता मित्रांनो कसं आहे. आता आतमध्ये प्रवेश नव्हता, बाहेरून तुम्ही आता सध्यापुरतं बघून घ्या कसं आहे. बाळूमामा देवालय आदमापूर, भाविक सगळे बसलेले आहेत. मित्रांनो तुम्हाला इथे ह्या स्पॉटची एक वैशिष्ट्य सांगतो. इथं हा जो स्पॉट आहे, झाडाखाली हे जे स्पॉट आहे, तिथं काय असतं, तुमच्याकडे कोणता पण एक शिक्का असला, म्हणजे 2चा असू दे पण 10 किंवा 5चा शिक्का असला, आपल्या मनात काय इच्छा असेल ती मनात इच्छा ठेवायची आणि इथं तो शिक्का चिकटवून बघायचा. जर तो शिक्का चिकटला तर तुमची ती इच्छा पूर्ण होणार असं असतं. माझी काही इच्छा नाही आहे त्यामुळे मी काही ट्राय करणार नाही. आता जसं की हे दादा करायला लागले, त्यांची काहीतरी इच्छा असणार आहे म्हणून ते बंदा चिकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे मंदिर बघू शकताय तुम्ही, बाळूमामा देवालय आदमापूर. काय भाजायला लागलं मित्रांनो, तुम्हाला इथनं दाखवतो, दिसतंय काय बघू शकताय तर बघा तुम्ही, दिसत असले तर. एवढा माझा कॅमेरा चांगला नाही. मित्रांनो हे मंदिराचा एरिया बघून घ्या. हे मेन मंदिर आहे, हे जे आहे हे मेन मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला बाळूमामा देवालय आदमापूरचं हे ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये ते सगळे महाप्रसादाची वगैरे सोय करतात, म्हणजे भक्तांना राहायची सोय, जेवणाची, खाण्याची, पिण्याची सोय, जे लांबून येतात प्रवासी किंवा म्हणजे भक्त येतात त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. इकडे पण आहे. तुला काय सांगायचं आहे का भावा? खूप काय काय दिले भावानं. मित्राची लव्ह स्टोरी पूर्ण झाली, बाळूमामाच्या कृपेने मित्राची लव्ह स्टोरी पूर्ण झाली. असंच त्याची लव्ह स्टोरी पूर्ण होऊन त्याचं लग्न होऊन त्याला 2 पोरं होऊ दे, मग भाऊ खुश काय की नाही भावा? माझं होणार काय नाही रे? माझं पण होऊ दे मित्रांनो आता बाळूमामाच्या कृपेने. अविनाश तर ठरले आता. मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडलोय आणि तो मार्केटमध्ये आलोय फिरायला. नवीन लग्न ठरलेलं अविनाशला त्याच्या बायकोला काहीतरी घेऊ वाटते. काय घेणारच भावा? काहीतरी घे, खुश कर तिला. बघ काय घेतोयस, हातातलं घेतोयस, कानातलं घेतोयस. मार्केटमध्ये फिरायला लागलो मित्रांनो. आता अविनाश काय घेतोय बघू. मी तर काय घेणार तुम्हाला माहिती आहे, मी सिंगल आहे. मला गर्लफ्रेंड नाही. आता मार्केटमध्ये फिरून मी काय करणार आहे मित्रांनो. आता जाता आम्हाला कलिंगड खायची इच्छा झाली, त्यामुळे कलिंगड खायला आलो. हव्या कलिंगड खातोय बघा, कलिंगड घेतले. आणि आता बाळूमामा मंदिरमध्ये बाळूमामाची पालखी जाते, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. दर्शन वगैरे छान झालेलं आहे सगळं. आणि आता आम्ही घरचा रस्ता पकडलेला आहे. आता आम्ही घरी निघालेलो आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता घरी पोहोचणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.